श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 17 समास 5 अजपा निरूपण. श्री समर्थ या समासामध्ये असं सांगतात की दिवसाच्या 24 तासांमध्ये माणसाचे 21,600 श्वास प्रश्वास होतात. 21,600 श्वास प्रश्वास होतात. हा नैसर्गिक जप आहे. यालाच अजपाजप म्हणतात. या समासामध्ये स्वरांचा उगम कुठून होतो त्याचं शास्त्रीय विवेचन दिलेलं आहे. संगीत कलेतील स्वरांचं आपल्या शरीरात असलेलं जन्मस्थान कोणतं ते सांगितलंय. श्वासाशिवाय कोणताही प्राणी वनस्पती राहू शकत नाहीत. सहज चालणारा अजपा सोडून कष्टाच्या साधनमार्गी जाऊ नये असंही ते सांगतात. अंतरात्म्याचं ध्यान अखंड राहणं हेच त्याचं दर्शन आहे. प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी वास करणाऱ्या अंतरात्म्याचं दर्शन घडायला सायासाचं काही कारण नाही असं समर्थांचं स्पष्ट मत आहे. त्याच्या इच्छेने सगळं घडून येतं ही संपूर्ण खात्री जर झाली आणि त्याच्या अस्तित्वाची अखंड जाणीव राहिली म्हणजेच त्याचं दर्शन झालं असं होय. जगामधील दृश्य पदार्थांच्या व्यवहारामध्ये आपण आपल्या देहबुद्धीमुळे किंवा अज्ञानामुळे कार्यकारण भाव शोधत राहतो. पण हा कार्यकारण भाव भ्रामक आहे. सर्वांचं मूळ कारण एक अंतरात्मा आहे आणि याचा प्रत्यय घेणं हेच साधकाचं खरं साधन आहे. जगामध्ये घडणाऱ्या साऱ्या घटना अंतरात्म्याच्या इच्छेने घडतात आणि अशी बालंबाल खात्री झाली ना की उपासना फळाला आली असं समजावं असं समर्थांचं सांगणं आहे. अज्ञानाला मागे सारून ज्ञानामध्ये प्रवेश करण्याचं हे महाद्वार आहे. विवेकशील माणूस दृश्यातून निवृत्त होऊन अंतरात्म्याला ओळखतो आणि अविवेकी माणूस दृश्यामध्ये प्रवृत्त होतो आणि नाना प्रकारची प्रापंचिक दुःख भोगतो. श्रीराम समर्थ श्रीराम.